बोला. नमस्ते, देवकांत सर बोलतोय पाटणहून. हा नमस्ते, बोला बोला. हे आपलं आता जे टीईटीच्या संदर्भात जे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलाय का नाही, त्या संदर्भात शेवटला 5 वर्ष राहिलेली किंवा इतर समजा वगळले, तर त्या संदर्भात अनेक शिक्षकांचा फोन येत होता, बाबा नेमकी काय भूमिका आहे किंवा काय याचिका किंवा काय त्या संदर्भात. तर त्यांना मी म्हणलं होतं आपण विचारू साहेबांना आपल्या वकिलांना नेमकं काय करावं लागेल किंवा काय. तर समजा आमच्यासारखा शिक्षक समजा कोण 96ला लागलाय, 95ला लागलाय, 99, त्यावेळेला ही बोर्डच अस्तित्वात नव्हतं. म्हणजे टीईटी त्यावेळेला सुद्धा दिली असती लोकांनी. त्या कालावधीमध्ये 99 पर्यंत निवड मंडळ होतं, त्यांचं गुणवत्तेवर भरले. त्यानंतर 2008ला सीईटी झाली, 2013च्या दरम्यान टीईटी झाली. तर ती बोर्डच अस्तित्वात त्यावेळेला नव्हतं ना. हो हो. मग त्या संदर्भात काय नेमकं. आता 2 निर्णय आहेत. हां. एक निर्णय आहे सुप्रीम कोर्टाचा, सर्वोच्च न्यायालय. हां. तो झाला 1 सप्टेंबर 2025. हां. त्याच्यानंतर बरोबर 9 दिवसांनी मुंबई हायकोर्टाचा निर्णय झाला. तो निर्णय आम्ही घेतलेला आहे. हां. त्या निर्णयात काय. हां, आता ते सांगतो तुम्हाला मी. हां हां. मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय पाहण्याआधी आधी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय बघितला पाहिजे. सर्वोच्च न्यायालय निर्णय असा म्हणते की आरटी ऍक्ट प्रमाणे, राईट टू एज्युकेशन ऍक्ट प्रमाणे टीईटी ही कंपल्सरी आहे. बर. हां, त्यामध्ये फक्त त्यांनी एकच वर्ग त्याला त्यांनी थोडं कन्सेशन दिलेलं आहे की तो वर्ग म्हणजे ज्यांची 5 वर्षापेक्षा कमी सर्व्हिस झालेली आहे, तर ते रिटायर होऊ शकतात आणि त्यांना रिटायरमेंट बेनिफिट टीईटी पास न होता का मिळू शकतो, त्यांना मिळू शकतो. हां, परंतु त्यांना जर प्रमोशन पाहिजे असेल तर त्यांनी 2 वर्षामध्ये टीईटी पूर्ण केली पाहिजे. बर. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे की त्यांनी म्हटलेला आहे की टीईटी हे सर्वांसाठी ॲप्लिकेबल आहे, आवश्यक आहे. म्हणजे तो 2009 पूर्वी पास लागला की 2009 नंतर लागला किंवा 2013 नंतर लागला, त्याच्यामध्ये काही फरक नाही. टीईटी सर्व प्रत्येकाने पास केली पाहिजे. हा एक भाग झाला. नंतर एक असा भाग आला की ज्यांनी 2013 नंतर लागलेले आहेत आणि त्यांना टीईटी कंपल्सरी केली होती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुदत घातली होती की मार्च 2019 पूर्वी टीईटी पास झालं पाहिजे. अशा एक लोकांचा प्रॉब्लेम होता, इश्यू होता, प्रश्न होता. तर सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं तुमची 2019 पर्यंतची टीईटी आहे ही ग्राह्य धरली जाईल आणि 2019 नंतरची टीईटी तुम्हाला ग्राह्य धरली जाणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं. हा, इथं सुप्रीम कोर्टचा निर्णय संपतो. हा, आता हायकोर्टचा निर्णय चालू होतो. हायकोर्टला मध्ये आम्ही असं म्हणालो, मी आणि माझा मुलगा अपील झालो होतो. समजलं ते. हा, त्याच्यामध्ये आम्ही असं म्हणालो, तुम्हाला तो निर्णय माहिती आहे का? निर्णय माहिती आहे हायकोर्टचा? सांगा की जरा. मग मी त्याची तुम्हाला कॉपी पाठवतो. त्याच्यामध्ये आम्ही असं घेतलं की आमचा जो अशील आहे, जो पिटिशनर आहे याचिकाकर्ता, त्याने 2021 मध्ये टीईटी पास केली. त्याचं प्रपोजल शाळेने शालार्थ आयडी साठी पाठवलं की त्याला पगार चालू करावा म्हणून. तर एज्युकेशन ऑफिसरनी ते प्रपोजल रिजेक्ट केलं. कुठलं ग्राउंड दिलं की तुम्ही 2019 पूर्वी टीईटी पास करणं आवश्यक होतं, ते तुम्ही पास झाला नाही म्हणून
तुम्हाला शालाचा आयडी देता येणार नाही आणि तुम्हाला गव्हर्नमेंटकडून सॅलरी मिळणार नाही नाही अशा प्रकारचा निर्णय दिला. हम्म. त्या निर्णयाविरोधात आम्ही हायकोर्टामध्ये होतो. हा हा तिथं हायकोर्टामध्ये आम्ही असं सांगितलं की सुप्रीम कोर्टाने असं सांगितलंय हम्म. की ज्यांनी टीईटी पास केली नसेल बर आणि त्यांना 2 वर्षाची मुदत वाढवून दिलेली आहे, हम्म. म्हणजे 2025 पर्यंत 1 सप्टेंबर 2025 पर्यंत जर टीईटी झाली असेल हा हा तर त्याबद्दल त्यांनी काहीच भाष्य केलं नाही. बरोबर आहे. म्हणजे 2019 नंतर हा ज्यांनी टीईटी पास केलेली आहे बर 2019 मार्च 2019 पासून हा सप्टेंबर 2019-25 पर्यंत 25 पर्यंत ज्यांनी टीईटी पास केलेली आहे हा त्यांच्याबद्दल त्यांनी काही भाष्य केलेलं नाही. हम्म. तर त्यांनी जे भाष्य केलं नसेल हा हा तर त्याच्यावरती कोणीतरी भाष्य करणं आवश्यक आहे. बरोबर आहे की. नाहीतर तो इश्यू अनुत्तर राहील. हम्म. मग कोर्टाने आमचं म्हणणं ऐकलं आणि समजून घेतलं हा आणि ऍक्सेप्ट केलं आणि सांगितलं की ज्यांनी 2000 सप्टेंबर 2025 पर्यंत हम्म. टीईटी केली असेल हम्म. ती टीईटी ग्राह्य धरावी बर बर आणि त्यांना शालाचा आयडी द्यावी हम्म. असा निर्णय हायकोर्टाने दिलेला आहे. बर बर आणि त्याची कॉपी तुम्हाला मी आता थोड्या वेळाने पाठवतो. आणि एक साहेब त्याला विचारायचं काय होतं, समजा ही 19 पर्यंत मुदत दिली होती, पण काय टीईटी नुसतीच भरती 20ला झाली, 21ला म्हणजे 20ला टीईटी दिली, 21ला दिली, 22ला आणि ते सिलेक्शन झाले, त्यांना आता परत द्यायची काय गरज नाही, आता गरज नाही. आणि त्यानंतर एक दुसरा एक मुद्दा आहे आपल्याला, त्यावेळेला म्हणजे सीटीईटी जे ज्यांनी दिली का नाही हां त्यांच्या संदर्भात सीटीईटी नाही म्हणजे पूर्वीच्या अगोदरची जी परीक्षा होती का नाही 2008ला झालेली टीईटी, हां त्यांच्या संदर्भात 3 आणि ही समकक्ष धरतात का, कसं काय त्या संदर्भात काय? टीईटी आणि सीटीईटी हा म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटची टीईटी आणि स्टेट गव्हर्नमेंटची ह्या इक्विव्हॅलंट आहेत, समकक्ष आहेत असा निर्णय दिलेला आहे. सीईटी नाही ना 2008ला जी लोक सीईटी पास झाली होती त्यांचा काय संबंध? ते वेगळंच आहे. बरं बरं. आता मला दुसरा एक पुढचा प्रश्न साहेब आपल्याला असा आहे की समजा आता माझी नेमणूक समजा 99ला किंवा 2000 झाली, 99ला निवड मंडळ बरखास्त झालं आणि ऑलरेडी शासनानंच राज्य शासनानं परीक्षा आयोजित केल्या नाहीत, त्यामुळे गुणवत्तेवर भरती केली कधी 2000 ते 2008 या कालावधीत. हो, मग त्या संदर्भात समजा आता शासनानंच जाहिरात काढली नव्हती अशी कोणतीही परीक्षा द्यायची, डीएड ही अट ठेवली होती नोकरी द्यायची पात्रता परीक्षा, ते लोक पास झाली आणि आत गेली, पण त्यावेळेला शासनानंच ही परीक्षा अशी कुठली आयोजित केली नाही तर आम्ही दिलीच नाही ना. हा, आता त्याचं उत्तर ऐकून घ्या. हा, सुप्रीम कोर्ट असं म्हणतं हम्म. की टीईटी प्रत्येकाने पास केली पाहिजे. बर बर असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. हा, परंतु आता मी तुम्हाला मग असं म्हणालो हा, की ज्यांनी 2019 नंतर हा, आणि सप्टेंबर 2025 पर्यंत हा, हा, ज्यांनी टीईटी पास केलेले आहे हम्म. त्याबद्दल सुप्रीम कोर्टाने काही भाष्य केलेलं नाही. हम्म. तर त्याबद्दल हायकोर्टाने भाष्य करावं अशी आम्ही हायकोर्टाला विनंती केली. बर, त्याप्रमाणे हायकोर्टाने भाष्य केलं. हा, तसंच आता ज्यांनी 2013 पूर्वी हा, ज्यांनी जॉब घेतलेला आहे, बर, जे सेवेमध्ये आलेले आहेत, मग ते 95च्या असतील, 99च्या असतील किंवा 2009च्या असतील, 10च्या असतील, परंतु त्यांनी टीईटी पास केली नसेल तर टीईटी पास केली नसेल तर त्यांच्या सर्व्हिसचं काय होणार याबद्दल सुप्रीम कोर्टाने काही भाष्य केलेलं नाही. बर बर बर. तर त्या संदर्भात सुद्धा आपण हायकोर्टाकडे जाऊन आपलं म्हणणं मांडू शकतो आणि सांगू शकतो की सुप्रीम कोर्टाचा निर्णय आम्हाला स्पष्टपणे म्हणत नाही की तुम्ही टीईटी पास केलीच पाहिजे किंवा तुम्ही पास नाही केलीत तर काय होईल. फक्त एवढं सुप्रीम कोर्ट म्हणतं, जर तुम्हाला प्रमोशन पाहिजे असेल
तर तुम्ही 2 वर्षामध्ये टीईटी पास केली पाहिजे हे त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. परंतु टीईटी पास नसेल तर काय होईल याबद्दल सुप्रीम कोर्टाने भाष्य केलेलं नाही. तर माझा एक साहेब पुढचा एक साधा प्रश्न म्हणजे विचारायचा होता मला. ज्या वेळेला ते शिक्षक काही लागले ते यातले शिक्षकामधून काही केंद्रप्रमुख मागं झाले आहेत समजा या निर्णयाच्या पूर्वी किंवा विस्तार अधिकारी झालेत, मग त्यांना सुद्धा हे कंपल्शन आहे का? त्यावेळेला ते शिक्षक होते. म्हणजे त्यावेळेला ते टीईटी पास होऊन त्यांचं प्रमोशन झालेलं नाही ना. जसं आता आम्ही समजा मी 2013ला किंवा काय प्रमोशन स्वीकारलं त्यावेळेला मी टीईटी पास नव्हतो असं जर समजा शासनाचं मत असेल तर त्यावेळेला आमच्यातले बी काही बांधव विस्तार अधिकारी केंद्रप्रमुख झालेले आहेत. मग त्यावेळेला ते टीईटी पास नव्हते, मग त्यांच्यासाठी सुद्धा हे लागू होईल का काय नेमकं? त्याच्याबद्दल सुद्धा सुप्रीम कोर्टाने काही हा जो इश्यू आहे तुम्ही म्हणताय ना हा इश्यू सुप्रीम कोर्टामध्ये चर्चेला आलेला नाही किंवा चर्चेला घेतला नाही. त्यामुळं जो विषय चर्चेला घेतला नाही त्याबद्दल आपण आपल्या विरुद्ध सुप्रीम कोर्ट म्हटलं असं म्हणायचं कारण नाही. बरोबर आहे. सुप्रीम कोर्ट म्हणजे काही पार्लमेंटचा कायदा नव्हे. बरोबर आहे. सुप्रीम कोर्ट जेवढं म्हणतं तेवढंच आपण उचलायचं. जे म्हणत नाही त्याच्याबद्दल आपण आपलं मत व्यक्त करायची गरज नाही. बरं. आणि अशी चर्चा होती म्हणून विचारलं. नाही चर्चा होते पण आपण आपल्या विरुद्ध निगेटिव्ह समजून घ्यायचं कारण नाही. बरं. सुप्रीम कोर्टाने जेवढं म्हटलंय तेवढंच आपण वाचायचं. आपला एकंदरीत या संदर्भातला अंदाज काय म्हणजे 2000 त्याच्या अगोदरची जी समजा ज्या वेळेला टीईटी सुरू झाली 13ला किंवा काय होईल त्याच्या अगोदरचे जे शिक्षक आहे त्यांना कंपल्शन ही द्यावीच लागणार आहे टीईटी? आता माझं मत तुम्हाला सांगतो. मी जे आतापर्यंत हायकोर्टामध्ये मांडत आलो आहे